आज बनवूयात लग्नामधला काळा गुलाबजामुन। त्यासाठी 400 ग्रॅम खवा आणि 100 ग्रॅम पनीर घेतले। खव्याला हाताच्या तळ्या हाताने मऊसूत करायचे, पनीर पण तसंच मऊसूत करून घ्यायचे। दोन्ही गोळे एकत्र करूया, मळून घेऊया दोन्ही गोळे। नंतर त्यामध्ये 2 चमचे मैदा घालून परत चांगलं मळून घ्यायचंय। यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होऊ देऊ नका। आता गुलाबजामुन तयार करायला घ्यायचे। गोळे तयार करताना गोळ्यांना सुद्धा अजिबात रेषा वगैरे येऊ देऊ नका, मऊसूत असे गोळे तयार झाले पाहिजे। सगळे गोळे तयार करून एका कपड्याखाली झाकून ठेवा। गॅसवरती तेल गरम करायला ठेवा। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर गोळे त्यामध्ये सोडायचे, चांगला कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। नेहमी गुलाबजामुन तळतो त्याच्यापेक्षा 5 ते 6 मिनिटं जास्त तळायचे, म्हणजे हा कलर येतो। आता साखरेच्या पाकामध्ये लगेचच टाकायचे, एक रात्र तसेच ठेवायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी चांगले रसरशीत असे गुलाबजामुन तयार होतात। साईडला डेकोरेशन करूया, त्यासाठी आपण वरती थोडासा सिल्वर पेपर लावलाय। एक फोडून दाखवते तुम्हाला, अगदी रसरशीत असं गुलाबजामुन तयार आहे। तर तयार आहेत लग्नामधले आपले काळा गुलाबजामुन।